श्री क्षेत्र आदमापूर येथील बाळूमामा देवस्थानला दर रविवारी तसंच इतर दिवशीही लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या या भाविकांची सुरक्षा राखणं आणि त्यांना सुरळीत आणि योग्य पद्धतीने दर्शन मिळावं यासाठी देवस्थानातील सुरक्षा रक्षक अहोरात्र सेवा बजावत आहेत। ऊन, पाऊस किंवा थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत या सुरक्षा रक्षकांच्या सेवेमध्ये खंड पडत नाही। या सेवेमुळे भाविकांना सुरक्षित आणि शांततेत दर्शन घेता येत असून देवस्थानातील सुरक्षा रक्षकांच्या या निस्वार्थ सेवेमुळे भाविकांकडूनही त्यांचं कौतुक केलं जात आहे। दर्शन लाईन टोटल म्हणजे एक मुख्य दर्शन लाईन दर्शन मंडपातून सुरू केलेली आहे। दुसरी दर्शन लाईन दत्त मंदिराच्या साईडने सुरू केलेली आहे। आणखीन ज्या भाविकांना गडबड आहे किंवा जे भाविक ज्यांना वेळ नाही हे करण्यासाठी त्यांच्यासाठी मुखदर्शनाची लाईनची व्यवस्था केलेली आहे। तसेच प्रसाद घेण्यासाठी मंदिरच्या डाव्या बाजूस मोठा भव्य दिव्य मंडप उभा केलेला आहे। त्या मंडपामध्ये कमी कमी एका वेळेस 25 ते 30 हजार भक्त भाविक प्रसादाचा लाभ घेऊ शकतील अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। गर्दी म्हणल्यानंतर केसे कापू किंवा चोर ह्या अशा गोष्टी येतातच। त्या दृष्टिकोनातून भाविकांना कुठल्याही प्रकारचं नुकसान पोचू नये यासाठी देखील आम्ही जागोजागी सिव्हिल ड्रेसमध्ये आम्ही आमचे सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत। सद्गुरू श्री बाळूमामा देवालय आदमापूर यांचा 2026 भंडारा उत्सवानिमित्त आता आमची जय्यत तयारी झालेलीच आहे। आता इथून पुढची सर्व आम्ही ताकदीनिशी सर्व सुरक्षा रक्षक परत कमांडो फोर्स चांगल्या रीतीने आम्ही त्यांची सेवा बजू सगळ्या भक्तांच्या काही अडचणी आल्या तर त्या भक्तांनी आमच्या सिक्युरिटीने ऑर्डर घ्यावी आम्ही त्यांनी मदत करतो आम्ही। त्यानंतर आता मी जवळ 15-16 वर्षे इथं काम करतो आहे। आता ह्या अनुभव बघितला तर दिवसेंदिवस बाळूमामाच्या भक्तांचा ओघ वाढलेला आहे। बघतो तर प्रत्येक अमावास्या किती असले उन्हाळ्यापासून थंडी कुठली असली तरी ते अगदी ताकदीनिशी भक्त मंडळ इथं आपल्या देवाच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्यांची मनोबल आम्ही सेवा करत असतो। अशा पद्धतीने आम्ही या भक्तांना सेवा देऊन आम्ही सिक्युरिटी सगळ्या सांभाळतो। आम्ही कोणत्याही ऋतूविषयी आम्ही येणाऱ्या भक्तांच्या दर्शनाला प्राधान्य देऊन जेवढं सुरक्षितपणे भक्तांना दर्शन देता येईल तेवढं पूर्णपणे मंदिराची सिक्युरिटी त्यासाठी पूर्ण सज्ज असून कमांडो फोर्स त्यासाठी आम्हाला सहकार्य करत असते।